अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा सध्या उत्साह पाहायला मिळतोय। त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। आजपासून मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे। शरयू नदीचं पाणी प्रभू रामांच्या पूजेसाठी वापरलं जाणार आहे। उद्यापासून होम हवन सुरू होणार। मंदिरामध्ये 9 कुंडांची त्यासाठी निर्मिती करण्यात आली आहे। 22 जानेवारीला 12:20 प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे आणि त्याआधीच सध्या तयारी केली जाते। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत थेट अयोध्येमधून। प्रदीप, कसा सध्या उत्साह सगळा सुरू आहे, कारण आजपासून सगळ्या विधींना सुरुवात होते। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर संपूर्ण अयोध्या नगरी चैतन्याच्या वातावरणामध्ये भरलेली आहे। उद्यापासून आणि आजपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते। 22 जानेवारीपर्यंत जे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये होणार आहेत तेच कार्यक्रम आपल्याला अयोध्येतल्या शरयू नदीच्या तीरावरती होताना पाहायला मिळतील। आपण पाहतोय की ही मोठी गर्दी जी आहे ती नेपाळी भवनकडून याच ठिकाणी जवळपास 1008 शिवलिंग आणि 100 कुंड जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। 11,000 रामभक्त जे आहेत ते याच ठिकाणी आपल्याला रामायणाचं पारण जे आहे ते करताना पाहायला मिळतील। आपण पाहतोय की होम हवनासाठी जवळपास 100 कुंड जे आहेत ते मोठ्या स्तरावरती या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आणि उद्यापासूनच या ठिकाणी होम हवनाला सुरुवात होणार आहे। मात्र आपण पाहतोय की अयोध्येतला शरयू नदीचा काठ जो आहे तो भक्तांच्या गर्दीने या ठिकाणी फुलून गेलेला आहे। जवळपास 10 ते 11,000 भक्त जे आहेत ते शरयू नदीच्या काठावरती दाखल झालेले आहेत। त्यांची सगळी व्यवस्था ही याच ठिकाणी करण्यात येणार आणि आपण पाहतोय की इथली सगळी व्यवस्था करण्यासाठी हे भक्त झटताना पाहायला मिळतात। संपूर्ण अयोध्या नगरीतल्या शरयू नदीच्या काठावरती ही राम भक्तांची गर्दी जी आहे ती झालेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की 1008 शिवलिंग ज्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत त्याच ठिकाणी नर्मदेश्वर शिवलिंगाचं पठण होणार आहे आणि आपण पाहतोय की याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। उद्यापासून पूर्ण झालेली आहे आणि आजपासून विधींना सुरुवात होणार आहे। या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।